श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सूतांना, सनकादिकांना, शुकाचार्यांना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. श्रीमद भागवत सारामृत कथेचे श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतायत, राजा, भगवंतानी आपल्यावरचा आळ, जो चोरीचा आळ स्वतः सत्राजित राजाने घेतला, स्यमंतक मणी भगवान गोपाल कृष्णाने चोरला. त्या मण्यासाठी त्यांनी माझ्या भावाला मारलं, प्रसेनाला मारलं. हा आळ जेव्हा भगवंतावरती घेतल्या गेला, भगवान बघतायत आपल्यावर घेतलेला हा संशय, आपल्यावर केलेला हा आरोप दूर आपणच केला पाहिजे. आणि भगवंत आपल्या नगरातल्या काही 10, 15, 20 माणसांना बरोबर घेऊन या प्रसेनाचा मृत्यू कसा झाला, त्याला सिंहाने कसं मारलं आणि त्या सिंहाला जांबुवंतांनी अस्वलांनी कसं मारलं, याचा शोध घेत घेत गुहेपर्यंत आली. आणि गुहेत आल्यानंतर काल आपण ऐकलं की भगवंताचं आणि जांबुवंताचं त्या ठिकाणी युद्ध झालं. त्या युद्धामध्ये जांबुवंताला हा भगवान प्रभू श्रीरामांचाच अवतार आहे याची जाणीव झाली आणि त्यांनी हात जोडले. हात जोडून तो बघतोय, आपदामपहरतारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं. भगवंताला नमस्कार केला, भगवंताला वंदन केलं. राजा, जेव्हा वृक्षराज जांबुवंताने भगवंतांना ओळखलं, तेव्हा कमलनयन भगवान गोपाल कृष्णांनी आपला कल्याणकारी हात त्याच्या शरीरावरून फिरवला आणि नंतर परमकृपेने, प्रेमपूर्वक, गंभीर वाणीने आपल्या त्या भक्त जांबुवंताला म्हटलं, वृक्षराज, आम्ही मण्यासाठी तुझ्या या गुहेत आलो आहोत. या मण्यामुळे माझ्यावर आलेला खोटा आळ मी पुसून टाकू इच्छितो. भगवंतांनी असं म्हटल्यावर जांबुवंताने मोठ्या आनंदाने त्यांचा सन्मान करण्यासाठी आपली कन्या जांबवंती मण्यासह त्यांना अर्पण केली. गुहेमध्ये गेलेले भगवान गोपाल कृष्ण बरेच दिवस झाले बाहेर आले नाही. असं पाहून बाहेर थांबलेले लोक अत्यंत दुःखी होऊन द्वारकेला परत आले. तेव्हा निशम्य देवकी देवी रुक्मिण्या नकदुंदुभिः. जेव्हा माता देवकी, रुक्मिणी, वसुदेव तसेच इतर संबंधित आणि कुटुंबियांना श्रीकृष्ण गुहेच्या बाहेर आले नाहीत हे समजले, तेव्हा सगळेजण अतिशय दुःख करायला लागले, विलाप करायला लागले. राजा, सत्राजितं शपंतस्ते दुःखिता द्वारकौकसः. सर्व द्वारकावासी दुःखित होऊन सत्राजित राजाला शिव्या शाप द्यायला लागले, अपशब्द बोलायला लागले की याच्यामुळेच आमच्या भगवंतावरती हे बालंट आलंय आणि श्रीकृष्ण परत यावेत म्हणून महामाया, उपतस्थुर्य महामायान दुर्गान कृष्णोपलब्धये. सगळेजण महामाया दुर्गादेवीची आराधना करायला लागले, प्रार्थना करायला लागले. सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. विद्युद्दाम समप्रभां मृगपति स्कंधस्थितां भीषणां कन्याभिः करवालखेटविलसद्धस्ताभिराजसेवितां हस्तैश्चक्रदरारिखेटविशिखांश्चापङ्गुनन्तर्जनीं बिभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गां त्रिनेत्रां भजे.
ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये वीचे. 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 जगदंबा माता की जय. यांची आराधना बघून, यांची भक्तिभावाने केलेली भगवतीची सेवा बघून तेषांतु देव्युपस्थानात प्रत्यादिष्टाशिषासह प्रादुर्भुवसिद्धार्थ सदारो हर्षयन् हरिः. त्यांच्या उपासनेने दुर्गादेवी प्रसन्न झाली आणि तिच्या आशीर्वादाने त्याच वेळी तिथे नववधू जांबवंतीसह कार्यसिद्धी केलेले भगवान गोपाल कृष्ण सर्वांना आनंदित करीत प्रगट झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. उपलभ्य ऋषिकेशं मृतं पुनरिवागतं सहपत्न्या मणिग्रीवं सर्वे जातमहोत्सवाः. भगवान श्रीकृष्ण पत्नीसह गळ्यात मणी धारण करून आलेले पाहून सर्व द्वारकावासी परमानंदित मग्न झाले, कारण ते जणू मेलेलेच जिवंत होऊन परत आल्यासारखे त्यांना वाटत होते. सत्राजितं समाहूय सभायां राजसन्निधौ. त्यानंतर भगवंतांनी सत्राजिताला राजसभेमध्ये महाराज उग्रसेनांकडे बोलावलं आणि मणी कसा परत मिळवला त्याची सर्व हकीकत सांगितली. त्यांनी तो मणी सत्राजिताकडे सोपवला. सत्राजित अत्यंत खजील झाला. त्याला वाईट वाटायला लागलं की आपण खरंच उगीचच भगवान गोपाल कृष्णांवरती आळ घेतला. वाईट वाटलं. मणी त्यांनी परत घेतला, पण त्याची मान खाली झाली. आपण केलेल्या अपराधाबद्दल त्याला अत्यंत पश्चात्ताप होत होता. कसा तरी तो आपल्या घरी जाऊन पोहोचला. त्याच्या मनात नेहमी स्वतःचा अपराधच येऊ लागला. बलवानाबरोबर वैर केल्यामुळे तो अत्यंत भयभीत सुद्धा झालेला होता. तो विचार करीत होता की मी आपल्या अपराधाचं परिमार्जन कसं करावं, भगवान गोपाल कृष्ण आपल्यावर कसे प्रसन्न होतील असा विचार तो करायला लागला. किं कृत्वा साधुमह्यं सांशपेद्वा जनो यथा अदीर्घदर्शनं क्षुद्रं मूढं द्रविणलोलुपम. काय केल्याने माझं कल्याण होईल आणि काय काय करावं मनामध्ये विचार करतोय. कसं बरं भगवान गोपाल कृष्णांना प्रसन्न करावं. लोक माझी निर्भत्सना करणार नाही. मी खरोखरच अदूरदर्शी क्षुद्र आहे. धनाच्या लोभाने मी अगदी मूर्खपणा करून बसलोय. दास्ये दुहितरं तस्मै स्त्रीरत्नं रत्नमेव च. आता मी स्त्रियांमध्ये रत्नासमान असणारी माझी कन्या सत्यभामा आणि हा स्यमंतकमणी, ज्याप्रमाणे भगवंतांनी सांगितलं की जेव्हा हा मणी जांबुवंताकडनं आणला त्यावेळेला त्यांची मुलगी जांबुवंती ईशाशी भगवंतांनी लग्न केलं. आता मी सुद्धा माझी ही सत्यभामा मुलगी आणि हा मणी हे दोन्हीही भगवान गोपाल कृष्णांना देईन. हा उपाय अत्यंत चांगला आहे. हे दोन्हीही भगवान गोपाल कृष्णांना दिल्यानंतर निदान माझ्या अपराधाचं परिमार्जन तरी होईल. आता तरी मला याच्याशिवाय दुसरा कोणताच उपाय समोर दिसत नाही. सत्राजितानी विवेकबुद्धीने असा निश्चय करून तो अंमलात आणण्यासाठी तो स्वतःच उद्योगाला लागला आणि त्याने आपली सुंदर कन्या आणि स्यमंतकमणी श्रीकृष्णांना अर्पण केला. सत्यभामा तां सत्यभामान् भगवान उपये मे यथाविधी. सत्यभामा शील, सौंदर्य, औदार्य आदी गुणांनी युक्त होती. बऱ्याच जणांनी तिला मागणीही घातलेली होती, पण आता भगवान गोपाल कृष्णांनी विधीपूर्वक तिचे पाणी ग्रहण केले. परीक्षिता, भगवानाहनमणिं प्रतीच्छामो वयं नृप तवास्तां देवभक्तस्य वयंच फलभागिनः. भगवान श्रीकृष्ण सत्राजिताला म्हणाले, आम्ही हा मणी घेणार नाही. तू सूर्याचा भक्त आहेस म्हणून तो तुझ्याजवळच राहू दे. आम्ही फक्त त्याच्यापासून मिळणाऱ्या फळाचा म्हणजे सोन्याचा स्वीकार करू. बाकी
हा मणी तुझ्याजवळच राहू दे, तुझ्या कन्येचाही स्वीकार करतो. म्हणून त्या ठिकाणी सत्यभामेशी भगवंताने विवाह केला. राजा, अशा प्रकारे भगवंताचे 3 विवाह झाले. लाक्षागृहाला लावलेल्या आगीमुळे पांडवांचा केसही वाकडा झाला नाही, हे जरी श्रीकृष्णांना माहिती होतं तरी सुद्धा कुंती आणि पांडवांना जळून मेलेले आहेत हे कळाल्यावर कुळाची रीत पाळण्यासाठी ते बलरामांसह हस्तिनापुराला गेले. त्यांनी दाखवलं नाही की हे मला माहिती नाही. भीष्मं कृपं सविदुरं गांधारीं द्रोणमेव च. त्या हस्तिनापूरला जाऊन भीष्म, कृपाचार्य, विदुर, गांधारी आणि द्रोणाचार्यांना भेटून त्यांचं सांत्वन करून सहानुभूती दाखवून ते त्यांना म्हणाले, अरे अरे, फार वाईट झाले. ही संधी साधून अक्रूर आणि कृतवर्मा शतधन्व्याला म्हणाले, तू सत्राजिताकडून मणी का घेत नाहीस? ज्याने आपली सुंदर कन्या तुला देण्याचे वचन दिले होते त्यानेच आता आम्हाला झिडकारून श्रीकृष्णांना ती दिली, तर सत्राजिताला सुद्धा भावामागोमाग यमपुरीत का पाठवू नये? शतधन्वा मूळचा दुष्ट होता आणि आता तर त्याचा मृत्यूही जवळ आला होता. त्या दोघांनी असा बुद्धिभेद केल्यामुळे त्यांनी लोभाने झोपलेल्या स्थितीत सत्राजित राजाला ठार केलं. यावेळेला त्याच्या स्त्रिया अनाथांप्रमाणे रडून ओरडू लागल्या. परंतु तिकडे लक्ष न देता कसाई जशी पशूंची हत्या करतो त्याप्रमाणे शतधन्व्याने सत्राजिताला मारून मणी घेऊन तो तिथून पसार झाला. यावेळी वडिलांना मारलेले पाहून सत्यभामा शोकाकुल झाली आणि सत्यभामाच पितरम हतन्वीक्ष शुचार पिता. वडिलांना मारलेलं पाहून सत्यभामा शोकाकुल झाली आणि बाबा 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 माझा घात झाला म्हणून विलाप करू लागली. मधून मधून ती बेशुद्ध सुद्धा पडू लागली. राजा, तैलद्रोण्यामृतं प्रास्य जगाम गजसाभयम. नंतर पित्याचं शव तेलाच्या कढईत ठेवून ती हस्तिनापुराला गेली. अत्यंत दुःखी अंतःकरणाने श्रीकृष्णांना तिने आपल्या वडिलांच्या हत्येची बातमी सांगितली. वास्तविक भगवंताला हे सगळं माहितीच होतं. राजा, श्रीकृष्ण, बलराम ते ऐकून सामान्य मनुष्यासारखे अश्रू गाळू लागले आणि म्हणू लागले, अरे अरे, आमच्यावर दुःखाचा केवढा मोठा डोंगर कोसळला आहे. यानंतर भगवान सत्यभामा आणि बलराम यांच्यासह द्वारकेला परत आले आणि शतधन्व्याला मारून त्याच्याकडून मणी काढून घेण्याचा विचार करू लागले. श्रीकृष्णाचे मनोगत शतधन्व्याला समजले तेव्हा तो अतिशय घाबरला आणि आपले प्राण वाचवण्यासाठी त्याने कृतवर्म्याकडे मदत मागितली. तेव्हा कृतवर्मा त्याला म्हणाला, अरे, श्रीकृष्ण आणि बलराम सर्व शक्तिमान आहेत, मी त्यांच्याशी सामना करू शकणार नाही. त्यांच्याशी वैर करून कुणाचं भलं झालंय? त्यांचा द्वेष केल्याने कंस राज्य घालवून आपल्या अनुयायांसह मारल्या गेला. तसंच जरासंध 17 वेळा युद्धात हार पत्करून रथाशिवायच राजधानीकडे परत गेला. जेव्हा कृतवर्म्याने त्याला असे वाटेला लावले तेव्हा शतधन्व्याने अक्रूराला सहाय्य करण्याची विनंती केली. तोही म्हणाला, त्या समर्थांचे बळ जाणणारा कोणी त्यांच्याशी वैर करील? मला तरी नाही वाटत. जे लीलेने या विश्वाची रचना, संरक्षण आणि संहार करतात तसंच ते केव्हा काय करू इच्छितात ही गोष्ट त्यांच्या मायेने मोहित झालेले ब्रह्मदेव आदी विश्व हे सुद्धा समजू शकलेले नाही. 7 वर्षांच्या असतानाच ज्यांनी एका हातानेच गोवर्धन पर्वत जमिनीवर उखडला आणि लहान मुलाने पावसाळी छत्री धरावी त्याप्रमाणे उचलून धरला, मी तर त्या अचाट कर्मे करणाऱ्या भगवान श्रीकृष्णांना नमस्तस्मै भगवते कृष्णायाद्भुतकर्मणे अनंतायादिभूताय कुटस्थायात्मने नमः. अखंड त्यांना नमस्कार करतो का ते अनंत, अनादी, निष्क्रिय आणि आत्मस्वरूप आहेत म्हणून मी त्यांना अखंड वंदन करतो. झालं. आता या शतधन्व्याला ना कृतवर्म्याने साथ दिली ना अक्रूराने साथ दिली. अक्रूरानेही त्याला असंच वाटेला लावलं तेव्हा शतधन्व्याने तो स्यामंतक मणी अक्रूराजवळ ठेव म्हणून ठेवला आणि आपण 400 कोस सलगपणे चालणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन तिथून मोठ्या वेगाने निघून गेला. राजा, गरुड चिन्ह असलेला ध्वज ज्याच्यावर फडकत होता आणि अतिशय वेगवान घोडे ज्याला जोडले होते त्या रथावर आरूढ होऊन भगवान गोपाल कृष्ण आपल्या सासऱ्याला मारणाऱ्या
शतधन्व्याचा पाठलाग करू लागले आणि पाठलाग करत असताना भगवंताने या शतधन्व्याला ठार मारलं. कसं आणि पुढे काय कथा घडली उद्याच्या भागात श्रवण करू. जय जय रघुवीर समर्थ.